देवाचा कुणी अवतार झाला न उधरावया आला दीन जना। सज्जन हो माय बापा हो, सगळ्या देव देवताचे अवतार झाले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये। भगवान विष्णू देवाने माऊली या रूपाने अवतार घेतलेला आहे। भगवान शंकराने निवृत्तीनाथ या रूपाने अवतार घेतलेला आहे आणि ब्रह्मदेवाने सोपान या रूपाने अवतार घेतलेला आहे। पण माझ्या निवृत्तीनाथाला समाजाची सेवा करण्याचा योग आला नाही। त्यांचं एकच कार्य होतं की आपल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला पूर्ण ज्ञान देऊन टाकायचंय। या जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे तेवढं माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला दिलेला आहे। पण भगवान शंकराला असं वाटलं या भक्ताची सेवा करण्यासाठी, या भक्ताचा उद्धार करण्यासाठी माझा अवतार कधी होईल। माझे भगवान परमात्मा वाट बघत होते। हे बघा, माझ्या भगवान शंकराने, माझे भगवान शंकर जर महाराज त्यांचा जर विचार करायचा मला तितकं भोळं दैवत आहे की त्या देवासारखं भोळं दैवत दुसरं कोणतंच नाही। या जगाच्या पाठीवर कुठलाच भोळा देव नाही महाराज। पण ऐका, आपण सगळे भक्त महाराज देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दरबारात जातोय। पण माझ्या भगवान शंकराने महाराज बाळूमामाचा अवतार घेऊन महाराज प्रत्येकाच्या दारात जाऊन, प्रत्येकाच्या वावरात जाऊन, जमिनीमध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या भक्तांना महाराज दर्शन दिलेलं आहे। नवे नवे आत्मा त्यांचा उद्धार केलेला आहे। माझ्या बाळूमामाने सामान्य 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 माणसाचा उद्धार केलेला आहे।